ओवाळी भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया. अरे बापरे बापरे केवढी त्याच्या आतमध्ये काहीतरी सोना दडलेल्या आतमध्ये मोठा सोना. आता नाही बोलायचं दादा. काय लागेल तेवढेच भेटणार. हे बघा मोठा गिफ्ट आहे. हे बघताय तुम्ही, हे कपडे ताईने घेतले. गेम केला हे तांदूळ बघताय माझे, हे कशामुळे चिकटले माहिती आहे का? नजर लागा नाही एवढा मोठा आहे. तुकडा आमचा बघताय कसं आहे, आणि हे नजर लागण्याची वाता करतात. चेक आहे, पुन्हा सांगतोय एकदा, मी सगळ्यांना चेक देतोय. चेक बाउन्स झाला तर मला प्रॉब्लेम नाही. नमस्कार मंडळी, मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या भटकंती या युट्यूब चॅनलवर. आज आपली भटकंती कुठे नाहीये, ते आपण भाऊबीज सेलिब्रेशन करणार आहोत आणि फुल टू धमाल आहे. सो आजचा पूर्ण व्हिडिओ भाऊबीज रिलेटेड असणार आहे. आज मी बहिणीच्या घरी आलोय आणि दुसरी एक बहीण आहे गावावरून आले, दुसरी एक दुसऱ्या लोकेशन मध्ये राहते. सो खूप धमाल पार्टी होणार आहे. सो आजचा व्हिडिओ पूर्ण रिलेटेड भाऊबीज रिलेटेड असणार आहे. सो आज कोणती कुठे मी भटकंती करत नाहीये. सो आज पूर्ण घरचा व्लॉग असणार आहे. सो नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा व्लॉग आपण अशासाठी करतोय की आपण पुढे भविष्यामध्ये जर आपण जी काही गोष्टी आपण गंमत जम्मत केलेल्या असतात तर त्यांच्या आठवणी रुजून राहण्यासाठी आपण हा एक चांगला असा व्लॉग बनवतोय. सो नक्की तुम्हाला आवडेल. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशी भाऊबीज सेलिब्रेट करता का, तो नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. सो मंडळी, आता आपण ओवाळणी सुरुवात करतोय, भाऊबीज सुरुवात करतोय. आणि भाऊबीज ही परंपरा खूप दूरवरपासून आलेली परंपरा आहे. आणि भाऊ बहिणीचं नातं असतं ते सुरळीत चालावं आणि एकमेकांवर जी त्यांची भावना असते, ह्या खूप सारे, रक्षाबंधन ऑलरेडी असतो, नंतर त्यानंतर भाऊबीज असते. ह्या असे प्रत्येक सण आपण सेलिब्रेट करतो, कारण जे भाऊ बहिणीचं नातं अतूट बनलं पाहिजे ह्यासाठी सगळ्या गोष्टी असतात. हे भारताचे सगळे असे सण आहेत ते सेलिब्रेट आपल्याला करणं गरजेचं आहे. तर असाच एक आजचा आम्ही व्लॉग बनवतोय, कारण पुढे आम्हाला जेव्हा आम्ही बघू तेव्हा आम्ही जे गणपती केल्या की मजा केली, एन्जॉय केला, ते पुन्हा आपण बघू शकतो. तो आता ही माझी बहीण गावावरून आले, मोठी बहीण आहे, गावावरून आले. आता ती ओवाळणी करेल. चल चालू करूया. आणि बघताय मोठा समोरच पाकिट आहे. आता त्याच्यामध्ये किती पैसे आहेत ते मला बघायचे आहेत. ओपन करून आम्ही कमीच देणार बाबा. त्याच्या कपड्याच्या प्रमाणे कपडे काय लागेल तेवढेच भेटणार. हे बघा, मोठा असा आयर मला मिळाला आहे. फक्त दाखवतोय तुम्हाला, मोठा असा आयर आहे. सो मंडळी, मी असा मजाक करतोय, जोक करतोय, आम्ही मस्करी करतोय. पेढा बिडा बरं. अच्छा, पेढा पण बहीण विसरली भरवायला. बघा किती घाईच आहे, तिला जायचं आहे तिकडे ऍक्च्युली, कल्याणला डोंबिवली. तुझा दे पॉकेट, आता बहिणीला पण दे काहीतरी. हे बघा, मोठा चेकबुक देतोय डायरेक्ट. आता ही मला साडी मोठा चेकबुक आहे. ह्याच्यानी साडी घ्यायची आता मला, पैशाची साडी घेणार मी आता. ऍक्च्युली काय माहितीये का, मी असं मजाक करत होतो. म्हणजे असं ऍक्च्युली काय, ही जी भाऊबीज असते ना, ती आपल्याला खूप पैशा महत्वाचे नसतात. त्याची जी भावाची आणि बहिणीची ते अतूट नातं असतं ना, ते खूप महत्वाचं असतं. तो त्याच्यामुळे आपण काय करतोय, आता बघा, मी जर साडी घेतली ताईला किंवा बहिणीनं साडी घेतली किंवा ड्रेस घेतला तर त्यांची साईज किंवा त्यांची पसंती लवकरात आपल्याला कळत नसते. आणि ते सुद्धा मला कपडे घेऊ शकतात, पण मला आवडतील कपडे किंवा नाही आवडणार हा एक मोठा प्रश्न आहे. सो त्यासाठी आपण काय करतो, आता एकमेकांना पैसे देतो, मग त्यांच्या आवडी निवडीनुसार ते स्वतः घेऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात. सो हा त्याचाच असतो देवाणघेवाणाचा, बहीण भावाचा. आणि प्रत्येकातले नाते असा अतूट बंधनाचा हा भाव असतो. सो त्याच्यामुळे आपण हे सण सेलिब्रेट करतात. तर तुम्ही कसे सेलिब्रेट करता नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या घरातील जो सेलिब्रेशन असतो, आनंदाचा असतो, ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. चला, आपण आता दुसरी बहीण येते. ही तिच्याहून आता थोडी लहान आहे तिच्याहून, आणि ही मुंबईमध्येच राहते इथे, त्याच्यामुळे ही आरामात करेल. ओवाळणी घाई नाही तिला. नाही, आम्ही रात्री तंदुरी बिंदुरी वगैरे खाणार. अच्छा, ते पण एन्जॉयमेंट करणार आहोत आम्ही रात्री. तिला सुद्धा सांगतोय, पण तिला घाई आहे. आता ती चालले नाही म्हणजे नाही,
आता तंदुरी तू मागवायची. अच्छा, आता मला तंदुरी मागवायची आहे. ओके ओके, ती खाऊनच जाणार. ओके ओके. बघा बहिणी बघा, आवडीने आता ही मला आता थांबवणार आहे तंदुरीसाठी, पण मी थांबणार नाही. नाही, नाही, जाणार नाही. आहे. गरमी जायचं काय. हे बघा माया बघताय तुम्ही किती आहे, एकही चिकटत नाहीये तांदूळ. हे बघ आता चिकटले वाटते, तो दिसतंय मला वाटते. खूप सारे. ऍक्च्युली माया आहे ना दाखवायची नसते. तेल लावलायस ते नाही. अच्छा, ही बोलते दुसरी बोलते की तेल लावलंय म्हणते. आता तेल लावलं काय. नाही तेल नाही लावलेलं. दाबण नसेल जास्त खरं म्हणजे आहे ना, अशा हातात तांदूळ घ्यायचे म्हणून असं केलं आणि असं असं चिपकवायचे. मी असे बोटाने दोन लावलं कसं आपल्याला लागणार ते. हे असं काय नसतो तांदळाच्या लग्नावर. आता आमचे भाऊबीज याच्यासाठी असते की भाऊ, रक्षाबंधन याच्यासाठी असते की भाऊ बहिणीची रक्षा करतो. अच्छा, हा, त्याच्यासाठी रक्षाबंधन. आणि भाऊबीज पण त्याच्यासाठीच असते. अच्छा. जे बहिणीला काय कमी पडेल हा. तर तो भाऊ देतो. हो, टाळ्या टाळ्या टाळ्या. फ्रीज मधली आहे. एकदम कडक आहे, कडक आहे. आणि बापरे बापरे, हे मोठा गिफ्ट आहे, की मोठा गिफ्ट आहे. हे बघताय तुम्ही, हे कपडे ताईने घेतले. आता चॉईस तिला माहिती आहे. हे माझ्या माझ्या भावाची मला चॉईस माहिती आहे, त्याच्यामुळे भावाच्या चॉईसचा शर्ट आणि ही पॅन्ट, जीन्स पॅन्ट, ती पण काय लेटेस्ट काय होतात, लेटेस्ट डिझाईन, लेटेस्ट फॅशन डिझाईनचे. अजून हिरो दिसण्यासाठी. अच्छा अच्छा. तर मंडळी आपण एकच असतो. माझं गिफ्ट हे घ्या, हे बघा, हिला पण ते सेम गिफ्ट आहे. पॉकेट, आज मोठा पॉकेट आहे, याच्यात मध्ये मोठा चेक आहे. तो तिने बघून आता नका उघडू, नंतर उघड्या. छान छान जे काय दिले असतील ते. आता माझ्या भावाची मी. सो आता आपला जस्ट चॅनल मॉनिटाईज झालाय, सबस्क्रायबर त्याची पण आम्हाला वाढताय. पार्टी तसंच पाहिजे. आता आपण मोठी धमाकेदार पार्टी करणार आहोत. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि असंच पुढे आपल्याला सबस्क्रायबर वाढू द्या. आणि आपण या आपल्या भटकती विथ संतोष या चॅनलद्वारे आपण खूप सारे लोकेशन एक्सप्लोर करणार आहोत. सगळी माहिती आपण एक्सप्लोर करणार आहोत. तेच ही गंमत जम्मत आपली असते घरातली, ती सुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहोत. सो नक्की व्हिडिओ बघा. आता ही तिसरी बहीण जी कल्याणमध्ये राहते आणि ती माझ्यापेक्षा मोठी आहे. आता ती ओवळणी करेल. गेम केला. हे तांदूळ बघताय माझे, हे कशामुळे चिकटकले माहिती आहे का? तेल लावलं. ऐका जरा, एक मिनिट. मी का तांदूळ तेल मध्ये केलंय की भावाचा चेहरा तांदळानी कुंकवानी असं भरलेला दिसला पाहिजे कपाळ म्हणून. अच्छा अच्छा, बघा बघताय तुम्ही असे करता का भावासाठी? ते बघा, नक्की कमेंट करा. आपण ते पण नाही केलं. म्हणून ही कधी बहीण नजर काढते मित्रांनो मी माझ्या भावाची. चांगल्या प्रकारे नजर निघू द्या. नजर लागायला एवढा मोठा आहे ना. मुकडा आमचा बघताय कसं आहे आणि हे नजर लागण्याची वाता करतात. मुकड्यालाच नाही. मिठाई खा. तसंच आहे. हॅपी भाऊबीज. आम्ही पण नाही केली सगळं काय. आपली भाऊबीज करायची असते. मित्रांनो ह्याच्यात मोठा चेक आहे. पुन्हा सांगतो एकदा, मी सगळ्यांना चेक देतोय. चेक बाउन्स झाला तर मला प्रॉब्लेम नाही, त्याच्यासाठी चेक देतोय. लवकरात लवकर बँकेत जावा आणि विड्रॉ करा, नाही तर मग चेक बाउन्स होईल. आजच टाका. हे माझ्याकडून छोटीशी गिफ्ट. गिफ्ट वर गिफ्ट आहेत. फुल धमाल आहे माझी.
गिफ्ट वर गिफ्ट आणि हा सोनेरी गिफ्ट आहे. त्याच्या आतमध्ये काहीतरी सोना दडलेल्या आतमध्ये मोठा सोना. आता नाही बोलायचं दादा. हॅपी भाऊबीज. हॅपी भाऊबीज. बाप्पी दे एक. जय सद्गुरु. हे बघताय तुम्ही, हे मी माझी बहीण जी खेडला राहते तिच्यासाठी सुद्धा सेपरेट पॉकेट घेऊन आलोय. कारण मला वाटलं होतं की ती ह्या वर्षी सुद्धा येईल इकडे मुंबईला, पण काही कारणास्तव नाही येता आलं तिला. ठीक आहे, नाही प्रॉब्लेम. दीपाली, तू जर व्हिडिओ बघत असशील तर हा तुझ्यासाठी गिफ्ट राखून ठेवलाय. ते आता मी ह्याच्यात मोठा चेक दिलाय बघ. आता तिथे गेल्यावर ना ओपन कर, मोठा चेक आहे ह्याच्यामध्ये. तुझ्याबद्दल मी ओवाळणी करते. पहिली लोक ना मंडळी, पहिली लोक काय करायची, ओवाळणी करताना गाणी बोलायची, ओवाळी ते भाऊ राया. आता हे वेस्टर्न कल्चर फॉलो करतात. ओवाळी ते भाऊ राया रे, वेड्या बहिणीची वेडी माया. अरे बापरे बापरे, केवढी मोठी माया. तिच्याबद्दल माझ्या दुसऱ्या बहिणीच्या बद्दल मी ओवाळणी केली. तुझा पाकिट नाही घेतला स्वतः. माझा इथे आणि तिचा चेक आहे. मंडळी बघताय तुम्ही आता माझ्या पूर्णपणे पाठीशी राहणाऱ्या माझ्या बहिणी. नेहमी जे खूप सारे कठीण प्रसंग आले किंवा काय आला तर नेहमी भावाच्या पाठी उभे राहतात. आता प्रत्येक वेळेला सपोर्ट करतात. सो तुमच्या सुद्धा बहिणी तुमच्या सपोर्ट मध्ये असणार आहेत. म्हणजे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. अशा ज्या बहिणी असतात, आता मला 6 बहिणी आहेत, तर 2 राहिले नाहीत, तर देवाच्या घरी गेल्यात. आणि ह्या 3 बहिणी इथे आहेत आणि 4थी बहीण आहे ती खेडलाय. मी आताच तिचा इंट्रोडक्शन दिला. आणि ह्या नेहमी माझ्या सपोर्टला असतात. काही छोटेसे प्रॉब्लेम होतात सॉर्ट करण्यासाठी ह्या नेहमी माझ्या उभ्या असतात. सो नक्की तुमच्या सुद्धा बहिणी असतील, तुमच्या सुद्धा सिस्टर असतील, तुमच्या कशा पाठीचे राहतात ना, नक्की कमेंट करून सांगा. आम्ही फुल धमाल करतो लाईफ मध्ये. आणि जेव्हा काही काय बोलतात ना, एक फंक्शन असतो किंवा काय असतो, सगळे एकत्र येतो, सगळ्यांची फॅमिली एकत्र येते आणि फुल टू धमाल करतो एकदम. सो आमची जे व्लॉग असतील ना ते तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहेत, असे फुल टू धमाल. आता मी पूर्णपणे भटकंती करत असतो, इकडे एक्सप्लोर करत असतो मार्केटचे, पण ह्याच्या पुढे सुद्धा आमचे व्लॉग येणार आहेत. सो नक्की व्हिडिओला पहा. आता ही जी बहीण बघताय इथे गोरेगाव मध्ये राहते आणि माझा जो एज्युकेशन झाला होता तो तिच्याकडेच केला होता मी एज्युकेशन पूर्णपणे. नंतर ही माझ्यापेक्षा मोठी बहीण आहे, सॉरी लहान नाही मोठी बहीण आहे, ही कल्याणला राहते. आणि ही फुरुसवाली सगळ्यात मोठी बहीण आहे. ती फुरुस म्हणजे गावी आहे, म्हणजे कोकणामध्ये फुरुस हा गाव आहे, तिथे राहते. ती स्पेशल भाऊबीजसाठी गावावरून मुंबईला आले. सो बघा किती बहिणींचा म्हणजे माया असू शकते. किती 250 किलोमीटर अंतर लांब येऊन सुद्धा इकडे आले. सो नक्की तुमची सुद्धा भाऊ असतील, जेव्हा आपण काय असतं माहितीये का, आता वेस्टर्न कल्चर लोक खूप फॉलो करतात आणि त्याच्यामुळे जी फोन मुलं किंवा जे कम्प्युटर मुलं काय झालं, जी नाते असतात जवळची ती लांब होत चाललेत. कारण हाच आहे, कारण का आपण ही जे महत्वाचे सण आहेत ते सेलिब्रेट बरोबर करत नसतो. कारण आता बघा, ही तिला गावावरून इकडे आली भाऊबीज सेलिब्रेट करण्यासाठी. म्हणजे हा जो नाता असतं ना ते टिकवण्यासाठी आपल्याला एकमेकांना समजूत घेऊन आणि प्रत्येकाच्या भावना समजून घेऊन खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपली जी नाती आहेत ना अतूट राहतात. सो नक्की तुम्ही सुद्धा अशी ट्राय करा. जर तुमचे भाऊ US मध्ये असतील किंवा आउट ऑफ कंट्री असेल किंवा तुमचे गावाला असेल तर नक्की हा जो दिवस असतो ना तो आपल्याला वेळ काढावा लागतो. आणि त्या दिवसात आपण हे जे सेलिब्रेशन असतं ना एकमेकांना भेटू शकतो, एकमेकांचे बोलू शकतो आणि भावना आपल्या एक्सप्रेस करू शकतो. जर तुमचे बहीण किंवा भाऊ लांब राहत असतील तर तुम्हाला एकत्र येण्यासाठी हाच जो सण आहे तो एकत्र घेऊन येऊ शकतो. सो चला पूर्णपणे एन्जॉय करा. अजून पुढे आमच्या घरी सेलिब्रेशन होणार आहे, ते नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. चला धन्यवाद. बघा बघताय तुम्ही सेलिब्रेशन करताय. आता अभिषेक बसलाय आणि राजेश्री ओवाळणी करते. खतरनाक बघा, बहिणीची किती माया बघा, एवढे सगळे चिपकले. आम्ही गाव व्हायचं. बाय पण लाजते आणि अभिषेक पण लाजतो, ते पण लाजालो आहे. त्याच्यामुळे यांच्याकडून एक्सपेक्ट करू नका काहीतरी बोलतील.
आता कितीचा पाकिट आतमध्ये चेक आहे की काय किती पण असू दे. ते सांगायचं मला नसतं. सांग. ते सांगायचं नसतं बरोबर. बाईने अजून एक दुसरा चेक घेऊन आले. सगळ्यांना आज नुसते चेक. नुसते चेक बाहेर निघतात आज. चेक बाहेर निघतात. राजेशला पण तेच ज्याच्याने आपापली चॉईस घेणार बरोबर मग कसं ना आहे. मग आवडं ना हो बारका होताय मोठा बरोबर होताय आहे. सगळ्यांना सारखा आपला तू छोटी बाबू. छोटी बाबू तू चॉकलेट मोबाईल द्यायचं कर. लेकी हा. तू काळजी नको करू हा. मुलाने मग तू आई चॉकलेट देईल. द्यायचा. मुलाने चॉकलेट देईल फक्त. हा. मुलांनी मम्मीला इशारा करते. मी पाकिट दिला तर मी काय करायचं असं सिद्धी दादासाठी. अच्छा अच्छा मला काय माहितीये. सिद्धू दादासाठी आपण देऊन जाऊ का? हा? एवढं काय त्यात? आता मुलाचा ड्रेस बघताय जरा काळीचा. वा वा छान छान ड्रेस. सगळे झाडू मारतात ना झाडूची साफ होते सगळी. मुलाचा ड्रेस. हुशार आहे. मुनाली किती हुशार आहे. थांब, थांब. थांब ना. हात धर. ताईची आता तांदूळ किती टिकतात बघूया. तांदूळ तांदूळ किती चिपकतात बघूया. ती हुशार आहे. आधीच हा, तेलाचं हे तांदूळ घेतलंय बघा तिने. तांदूळ. तांदूळ चिपकतात ते तेल लावलं का? अशी सगळा काशी घ्या. अरे तांदूळ चिपकले. कपाळाला कधीच तेल नाही लावायचं सांगते तुला. बोलली जागा बघायची जिथं काम आलंय तिथे माझी नवरीची बहीण कधी येणार आहे. ती रात्री ती येणार पुन्हा 12 वाजेपर्यंत तरी. मुरली बोल भावाबद्दल काय. का बोल ना भाऊ बद्दल. अरे बापरे. वा हिने तर वेगळं आणलं नाही काहीतरी गिफ्ट मोठा. काहीतरी वेगळं. मुलांनी दाखव व्हिडिओ मध्ये काय मिळते. हे काय आहे काय आहे. काय आहे. बोल म्हणणार लाजू नको बोल आणि दादा का लहान आहे. असू दे तरी पण खाईल तो खाईल. मग त्याचं ओळखणार नाही ना. तो पण बाईची पाकिट आहेत हे ना. दोन बाईचे आहे. हे बाहेर अरे बसून बाई खाऊ. तू तुझे आम्हालाच नाही घेतलीस काय. मग एवढे मोठे चेक आहेत आतमध्ये. काय असतील ते. हा, असेल ते. हा ना काही पण म्हणजे ते चेक नको म्हणजे ती एक हे आहे, ओवाळणी असते. दे त्याचा दे. थांब, थांब, चुप कर. हा, टाकलेत कर. बापरे 2-2 पाकिट. दाखव. मुनाली खतरनाक आहे बाबा. मुनाची मुना मजा आहे. हॅपी का. ए, मुना तुझी मजा आहे आता. अरे, अशी दाखव, सिद्धू दादा बघेल. अरे सिद्धू दादाला बोल जर सिद्धू दादा व्हिडिओ बघत असशील तर बघ. तर बघ बघ. असं असं बोल. तू तर थांबलाच नाहीये पण मी आले घरी. बोल त्याला. बोल. ही तुझी गिफ्ट मला भेटली. दादा सिद्धू दादा हा. ही गिफ्ट भेटली मला. हे गिफ्ट भेटली मला. तू अरे थांबलाच एवढी काय नाहीये. लाजते. Thank you. बोल तू थांबला नाहीस तू भाऊबीजच्या थांब, आई दिवशी. बोल ना ती. इकडे ते हात पॉकेट सगळे मागे. आणि तू वापस यायला लागल तुला तेव्हा बसल ना. बस, बस, बस. चल ये तू दादाला ओवाळ. हा, दीदीला बघ. बापरे. मान पण तिला. मला न्यायला काय नाही. हे याला देऊ दे. म्हणून ह्याने फोन करून सांगा. याला देऊ दे त्याच्यावर पेन दे पेन दे. 1 मिनिट थांबा पेन दे. काय? तो पाकिट घे. त्याच्यावर लिहि दीपाताई तुझं लिहिलं ना? प्रेझेंट ताईकडे पाहिलं नाही पाठव. ना. तू लिहि ना दीपाताई तुझं प्रेझेंट मी पाठव. याचं बाटली हा? तिकडे दे ना. इकडे दे. हा तिथं लिहि. काय बोलणार नाही. फोन कर थोड्या टायमाने. भजन कोणी हे जे बोल दादा. एडिट करेन ना. दे ना मला. दादाचा आवाजच येत नाही. हॅपी भाऊबीज. हे त्याला पण कर. हॅपी हॉबीज करायचं. बोलायलाच पाहिजे. हे सगळ्यात लहान भाऊ बहीण आहेत पण यांच्या तोंडातून एकही आवाज येत नाही. येत नाही. मोठ्याने बोल जरा हॅपी भाऊबीज दादा किंवा मुन्ना. बघा, काहीतरी आवडीचंच वाटतं बरं ते. भाऊ ह्या मिठाईचा हात नाही लावला. तिला आवडते ते पण ते हा. बरोबर. हे सगळे
भावेश कसं झालं काय भावेशने गिफ्ट घेतलं काय वाव सगळ्यात मोठा गिफ्ट आहे सगळ्यात मोठा घरी घेतलाय त्यांनी आता दाखव काय गोड गोड सगळ्यात गोड छान काय घेतलंय कॅडबरी कॅडबरी बस खुश आहेस म्हणून नाही मुलांनी जे हे घेतलेत ना हा. ते भाऊबीजेच कपडे आहेत. सो मंडळी आजचा हा भाऊबीजचा सेलिब्रेशन संपलेला आहे आणि आम्ही खूप धमाल मस्ती आणि खूप एन्जॉय केलं आहे आणि तसंच की आपण आपले जे सण आहेत ते सेलिब्रेट केले पाहिजेत आणि जर आपल्या बहीण किंवा भाऊ दूर राहत असतील तर त्यांच्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा क्षण असतो आणि ते एकत्र येऊन हा सण सेलिब्रेट करतात आनंदाने आणि अशीच भाऊ बहिणीची जी माया असतो ते एकमेकांवर राहू दे असंच मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि असेच आपण कार्यक्रम सेलिब्रेट करू. सो मंडळी असा होता हा आमचा सेलिब्रेशन भाऊबीजचा सेलिब्रेशन. तुम्हाला कसा वाटला आमचा सेलिब्रेशन आणि तुम्ही तुमच्या घरी कसे भाऊबीजचे सेलिब्रेशन करता सो नक्की कमेंट करून सांगा. आणि मृणाली बघताय तिने पण खूप एन्जॉय केला. मृणाली एन्जॉय केलास की नाही? मस्त फुल धमाल केला मजा आली. सो मंडळी आता व्हिडिओला एंड करत आहे. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू धन्यवाद आणि भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि असेच चांगले चांगले नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासाठी आणि चॅनलला असंच सपोर्ट करा. आपले जस्ट 1000 सबस्क्रायबर झालेत तर असे आपल्याला तुमची खूप गरज आहे सपोर्टची. सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. तुमची स्वतःची काळजी घ्या. आई वडिलांना सपोर्ट करा. आई वडिलांची काळजी घ्या. चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.